गुड मॉर्निंग मंडळी, सीताराम. तर 15 ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी सकाळी आज हिंदू राष्ट्राचा झेंडा चढवलेला आहे आणि आपल्या इंडियाचा बी झेंडा चढवलेला आहे. आय लव्ह माय इंडिया. तर चला आज 15 ऑगस्ट निमित्त करूत काहीतरी स्वीट डिश. तर बनवणार आहे आज मी घेवर. तर चला तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. तर चला करूया आता रेसिपीला सुरुवात. सीताराम मंडळी, तर आज करायची आपल्याला एक स्वीट डिश जी राजस्थान स्पेशल आहे ना. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर आमच्या गल्लीमध्येच म्हणलं तर आमच्या कॉलनीमध्ये एक राजस्थानची आंटी राहते. तर त्यांनी एकदा आणून दिला होता मला घेवर म्हणून. तर त्या श्रावण महिन्यामध्येच तिथं पण तयार होतो. एरी कधीच बनवत नाही. तर आपल्या इथं जसं करंजाचा ते मान आहे दिवाळीला, तसं तिथं घेवरचा मान आहे. तर माझ्या मुलांना खूप आवडलं होतं. मी 2दा-3दा ट्राय बी केलं तर खूप छान झाला होता. तर आज पण आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर त्याच्याबद्दल मुलांनी खूप फरमाईश केलेली आहे की कर म्हणून. तर आज तीच रेसिपी आहे. तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत हे गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे पूर्ण ड्राय फ्रुट्स आहेत. ह्याच्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता असे बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला बर्फ. ही साखराची चाचणी करण्यासाठी साखर आहे. हे मैदा आहे. हे थोडंसं बेसन घेतलेलं आहे मी. आणि हे दूध घेतलेलं आहे. आणि हे गाईचं तूप स्पेशल त्याच्यासाठीच मागवलेलं आहे. कारण गाईच्या तुपामध्ये बनव म्हणून म्हणले होते. आता घरी तर तूप होतं आपलं. आणि थोडंसंच बेसन घ्यायचं आहे, पण कंपल्सरी बेसन लागतं. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. तर आधी आपण चाचणी करायला ठेवू. आणि आपल्याला एक ताराची चाचणी करायची म्हणून थोडंसंच पाणी ऍड करायचं आहे चाचणीमध्ये. आणि मी इथं घेतलेला आहे बर्फ. त्याच्यावर टाकलेला आहे साजूक तूप. आणि आपल्याला एवढं फेटायचं आहे की हे बर्फ आणि जे हे तूप आहे हे एकदम क्रीम बनून तयार जवळ होत नाही तवर फेटायचं आहे. मिक्सरमध्ये काही ते बरोबर होत नाही. आणि जे आपलं घेवर असतं त्याला जाळी पडत नाही, म्हणून हातानं जितकं करताल तेवढं छान होतं आपला घेवर. तर ह्याला नाही म्हणलं तर मी 15 मिनिटं असं फेटलेलं आहे हातानं. तेव्हा ते एकदम क्रीम बनले आणि एकदम व्हाईट बनलेलं आहे. हे तूप पण बर्फ टाकून बनवलेलं आहे. आणि पुन्हा ह्याच्यामध्येच आपल्याला ते पीठ टाकून ॲड करून फेटायचं आहे. तर बघा इतकं असं मस्त फेटून घेतलेलं आहे. तुम्ही बी नक्की ट्राय करा. कोणतीही गोष्ट करायची म्हणलं माणसाने एकदा जिद पकडली की ती मी तर केल्याशिवाय राहतच नाही. आणि इतकं छान बनला होता की नाही माझा घेवर. 2दा-3दा मी बनवला होता. एकदम मस्त बनला होता. आणि कशी वाटली रेसिपी ते पण कमेंट नक्की करी जा. तर मस्त असं क्रीम तयार झालेलं आहे बघा तुम्ही. आणि किती छान क्रीम झालं आहे आपलं. एकदम पिवळं होतं सगळं तूप. तर अशा प्रकारे आपलं क्रीम एकदम फ्लफी बनलं पाहिजे. तर चला आता करूया. घेवरचं पीठचं मेल्ट करायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मैदा, बेसन टाकून मस्त ते क्रीम बीम टाकून सगळं आपल्याला एकदम थंड पाणी, चिल पाणी घ्यायचं आहे ह्याचं बेटर तयार करायला. आणि चांगलं हातानं फेटायचं आहे. जे माझ्यापाशी रवी आहे त्यानं मस्त फेटायचं आहे. 10 ते 15 मिनिटं आपल्याला एकदम असं मस्त फेटायचं आहे. आणि आपली चाचणी पण तयार झालेली आहे. तर चला आता कसं करायचं तर मी दाखवते. आणि आपल्याला साधं पाणी बिलकुल यूज नाही करायचं. हे एकदम बर्फाचं पाणी आहे, थंडगार. जेवढं बर्फाचं पाणी टाकताल तेवढंच आपलं त्याची रेसिपीची कृती जी आहे तेच करावं लागते. आणि बिलकुल पण आपलं साधं पाणी यूज करायचं नाही आपल्याला. आणि असं मस्त मी फेटून घेतलेलं आहे बघा. जेवढं पाणी लागलं तेवढं टाकीतच जायचं आहे. कारण बॅटर ह्याचं एकदम पातळ बी नाही आणि एकदम घट पण नाही, असं राहतंय. आणि जितकं बॅटर परफेक्ट बनल, दोशाचं राहू ह्याचं राहू, तेवढी आपली वस्तू छान बनती, रेसिपी मस्त बनती. तर बघा मस्त तयार झालेलं आहे आपलं बॅटर. मी दाखवते कसं बनवायचं काय नाही ते. अशा प्रकारे झालेलं आहे आपलं बॅटर. राहिलेलं पाणी पण मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पण घेवर नक्की बनवून बघा. आता राजस्थानचे असल्यास तर कंपल्सरी येणारच. परफेक्ट जमतं तिकडल्यांना. कारण ज्या गावची रेसिपी त्यांनीच बनवा म्हणून म्हणतात. तर असं बॅटर झालेलं आहे तयार. तर चला आता करूया रेसिपीला सुरुवात. आपल्या इथं आता घेवर पात्र नाही आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये असं मस्त करायचं आहे घेवर. आणि खूप छान होतात. तर चला मंडळी, तेल झालेलं आहे गरम. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं बेटर टाकायचं आहे. असं थोडं थोडं थांबत टाकायचं आहे, कारण तेल खूप उडतं. आणि आपलं झालेलं आहे मस्त घेवर असं लाल सुरूप तयार. आणि मी असं ठेवलेलं आहे
की जे राहिलेलं तेल आहे ते असं खाली पडतं. तर बघा मंडळी, किती छान आपलं असं घेवर बनून तयार आहे असं तेल निघण्यासाठी. तर चला मंडळी, मस्त आपले घेवर असे तयार झालेले आहेत. आता आपण ह्याच्या टाकूया मस्त अशी चाचणी, जी साखरेची बनवलेली आहे आपण, आणि वरूनच टाकायची आहे. त्याला थोडीच चाचणी लागती, लगेच ते भिजल्या जातं आणि खूप मस्त असं पेढ्यानं लागतं, कारण मध्ये खवा टाकलेला आहे, आपण तूप टाकलेलं आहे. आणि ह्याच्यावर टाकूत आता मस्त असे थोडेसे ड्रायफ्रूट, आणि ह्या ज्या आहेत मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या पण अशा कट करून ठुलत्या. खूप छान लागतात खायला पण आणि दिसायला डेकोरेशनला. तर बघा, आपलं मस्त असं राजस्थानी घेवर तयार झालेलं आहे. आणि कशी वाटली रेसिपी काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब माय चॅनल.